सध्या विदर्भामध्ये कडक उष्णतेची लाट सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर नव्या सत्रात सुरू होणाऱ्या शाळा या 25 जून नंतर सुरू व्हावा अशी मागणी शिक्षक आणि पालकांची आहे. याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत शालेय शिक्षण व गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आहे. पालकांची शिक्षकांची अशी मागणी आहे की शाळा 25 जून नंतर सुरू करण्यात याव्या, कारण की विदर्भात उष्णतेची लाट सुरू आहे. शासन या स्तरावर काही विचार करत आहे का? सध्या विदर्भामध्ये उष्णतेची फार मोठ्या प्रमाणात लाट चालू आहे आणि हीच जर का परिस्थिती 10 जून नंतर 12 जून नंतर कायम राहिली तर निश्चितपणे विदर्भातल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शाळा सुरू होण्याची तारीख पुढे करण्यात येईल. या संदर्भात काही प्राथमिक चर्चा सुरू आहे, काही निर्णय किंवा बैठका घेतल्या गेल्या का? ह्या संदर्भात प्रशासनाला तसे निर्देश देण्यात आलेले आहे. प्रशासन लक्ष ठेवून आहे. जर का अशा पद्धतीची परिस्थिती 10 जून 12 जून नंतर देखील कायम राहिली तर निश्चितपणे शाळा सुरू करण्याची तारीख विदर्भातली पुढे ढकलण्यात येईल. दुसरी गोष्ट, विद्यापीठाच्या देखील परीक्षा सुरू आहे. दुपारला 2:30 वाजता पेपर असतो. भर उन्हामुळे विद्यार्थ्याला परीक्षेला जावं लागतं. या संदर्भात उच्च शिक्षण विभागाला तशा प्रकारची काही तुम्ही पत्र व्यवहार करून त्यांना विनंती करणार का या संदर्भात पुनर्विचार व्हावा म्हणून? नाही, उच्च शिक्षण विभाग तर माझ्याकडे नाही आहे, परंतु आज मी सकाळी वृत्तपत्र वाचत असताना त्या ठिकाणी एका मान्य कुलगुरूंचं मी वक्तव्य बघितलं की त्यांनी जवळजवळ सगळे पेपरचे टायमिंग हे सकाळच्या सत्रामध्ये केलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी परीक्षा केंद्र देखील वाढविलेली आहेत. आणखी एक महत्त्वाचा विषय, किंडल गार्डन संदर्भात राज्यात लवकरच नवीन धोरण येणार आहे. कशा प्रकारचं ते धोरण असणार आहे आणि सरकार या संपूर्ण किंडल गार्डनच्या विद्यार्थ्यांना घेऊन काय नियोजन करत आहे? आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये प्रीस्कूलकरिता कुठल्याही रजिस्ट्रेशन किंवा परवानगीचा कायदा राज्यामध्ये अस्तित्वात नव्हता. पालकांची लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आपण प्रीस्कूल रजिस्ट्रेशन ॲक्ट आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहे. या संदर्भातला मसुदा देखील तयार झालेला आहे आणि विधी व न्याय विभागाकरता आम्ही हा मसुदा तपासण्याकरता पाठविलेला आहे. तो प्राप्त होताच येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा प्रीस्कूल रजिस्ट्रेशन ॲक्ट हा कायदा आम्ही मांडणार आहोत. या कायद्याअंतर्गत प्रत्येक प्रीस्कूलला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असेल. आणखी काय काय त्या गोष्टीमध्ये समावेश होऊ शकतो? निश्चितपणे ह्या कायद्यानंतर, हा कायदा लागू झाल्यानंतर राज्यामध्ये जेवढे प्रीस्कूल सध्या चालू आहेत त्यांना त्यांची पूर्ण माहिती पोर्टलवर द्यावी लागणार आहेत. त्या ठिकाणी कुठकुठल्या सोयी आहेत, सुविधा आहेत, त्या ठिकाणी कुठले कर्मचारी अधिकारी काम करतात त्याची पूर्ण माहिती पालकांना मिळणार आहे. या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा विषय म्हणजे नीट परीक्षेनंतर जो संपूर्ण राज्यात चर्चेला आला तो म्हणजे खाजगी शिकवणी क्लासेस संदर्भात राज्य सरकार काही धोरण आणणार आहे का? राज्य सरकार या क्लासेसवर अंकुश लावणार आहे का? सध्या खाजगी शिकवणी क्लासेसमध्ये होत असलेल्या वेगवेगळ्या घटना लक्षात घेता मान्य लोकप्रतिनिधी तसंच पालक विद्यार्थी यांच्याकडनं मागणी होत आहेत की यांच्यावर देखील कुठेतरी अंकुश असला पाहिजे. त्या अनुषंगानं खाजगी कोचिंग क्लासेसकरिता देखील काही नियमावली किंवा कायदा तयार करता येईल का, याच्यावर राज्य सरकार विचार करीत आहे. जेणेकरून त्या शिकवणी क्लासवर प्रशासनाचं लक्ष असेल आणि जेणेकरून तिथे काय प्रकार चालतात या गोष्टी प्रशासनाला कळेल, या अनुषंगाने काही विचार सुरू आहे? आपण बघितलं की अनेक खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये एका वर्गामध्ये 200-300 विद्यार्थी बसत असतात आणि त्या ठिकाणी विद्यार्थी संख्येला देखील कुठेही मर्यादा नाही. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कायदा त्या ठिकाणी तयार करण्यात येईल. राज्यामध्ये सध्या डिझेलचा तुटवडा आहे, विशेष करून मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातल्या काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पेट्रोल पंपवर डिझेलसाठी हाणामारी असेल, हल्ले असेल, अशा घटना सातत्याने वाढत आहे. संपूर्ण जगातली परिस्थिती लक्षात घेता आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सर्वांना इंधन बचतीचा त्या ठिकाणी आवाहन केलेलं आहे आणि त्याला प्रतिसाद देखील आपल्या देशातली जनता देते आहे. परंतु अनेक ठिकाणी आपण बघतो की काही लोक संभ्रम निर्माण करतात आणि अशा वेळेस सर्वसामान्य नागरिक हे स्वतःला पहिले पेट्रोल मिळालं पाहिजे, डिझेल मिळालं पाहिजे याच्याकरता लाईन लावत असतात. परंतु अजून पूर्णपणे परिस्थिती देशाच्या सरकारच्या आणि राज्य सरकारच्या नियंत्रणामध्ये आहे. काही लोक साठेबाजी देखील करतात, ब्लॅकमध्ये पेट्रोल विकण्याचे प्रकार देखील पुढे आलेले आहे. या संदर्भात पोलीस यावर वॉच करून काही कारवाई करणार आहेत? पोलीस प्रशासन असो किंवा त्या ठिकाणी जिल्हा प्रशासन असो ह्या संदर्भात पूर्णपणे लक्ष ठेवून नये. अशा पद्धतीचा काळा बाजार करण्याचे जे कोणी प्रयत्न करतात त्यांच्यावरती कार्यवाही सुरू आहे. आणखी एक शेवटला प्रश्न, काल सिंधेवाई चंद्रपूर इथे एका वाघाच्या हल्ल्यामध्ये 4 महिलांचा मृत्यू झाला. असं निदर्शनास आलं की तज्ज्ञांचं असं मत आहे की कुठेतरी उष्णतेमुळे वाघांचा जो त्रास आहे तो वाढलेला आहे, त्यामुळे मग ते ट्रेसमधनं हा हल्ला झाला असावा.
तुम्ही या संपूर्ण गोष्टीबद्दल काय विचार करता आणि या गोष्टीचा देखील अभ्यास व्हायची गरज आहे असं वाटतं का तुम्हाला? वन्यजीव आणि मानव यांच्यातला संघर्ष टळण्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना ह्या वनविभागाच्या वतीनं सरकारच्या वतीनं बनविण्यात येत असतात. तरी देखील तुरळक काही घटना ह्या ठिकाणी घडत आहेत. याच्यावर देखील भविष्यात नियंत्रण करण्याकरता काही नवीन उपाययोजना वनविभागाकडनं अपेक्षित आहेत. धन्यवाद. कॅमेरामॅन अतुल हिडेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.